मोठ्या उत्सवाची घोषणा झाली आहे। देशामध्ये सर्वात ज्याची उत्सुकता होती त्या लोकसभा निवडणुकांची घोषणा आज करण्यात आली आहे। 19 एप्रिल ते 1 जून असा हा लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम असेल। मतदान पार पडेल आणि 4 जूनला मतमोजणी होऊन निकाल समोर येईल। केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक एका पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले आहे। आपल्या राज्यामध्ये एकूण 5 टप्प्यात मतदान होणार आहे। 19 एप्रिलला पहिला टप्पा असेल, त्यानंतर 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे असे पुढचे 4 टप्पे आहेत। एकूण 5 टप्प्यामध्ये राज्यामध्ये मतदान होणार आहे। मुंबई आणि एमएमआर मध्ये 20 मे ही तारीख महत्त्वाची आहे, कारण 20 मे या दिवशीच मुंबई आणि एमएमआर परिसरात म्हणजे अखेरच्या टप्प्यामध्ये हे मतदान होणार आहे। तर एकूण 5 टप्पे राज्यातले आणि एकूण 7 टप्पे देशातले असा हा कार्यक्रम जाहीर झालाय आणि 4 जूनला हा महानिकाल या सगळ्या निवडणुकांचा आपल्या हाती येईल। 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे या तारखा आपल्या राज्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि 20 मे या रोजी मुंबईसह एमएमआर रिजनमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघात हे मतदान पार पडेल आणि 4 जून हीच ती तारीख आहे ज्याकडे आता अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं असेल, कारण 4 जूनला येणार आहे महानिकाल। 19 एप्रिल ते 1 जून असे एकूण 7 टप्पे जाहीर झालेले आहेत आणि लोकसभा निवडणुकांचा हा निकाल जो आहे तो 4 जूनला आपल्या हाती येईल। महाराष्ट्राचा विचार केला तर पहिल्या 5 टप्प्यामध्ये मतदान होणार आहे आणि या सर्व मतदारसंघांमध्ये मतदान पार पडल्यानंतर 4 जूनला हा महानिकाल आपल्या हाती येईल। त्यामुळे 4 जूनला पुढचं सरकार नेमकं कोणाचं बनणार हे आपल्याला स्पष्ट होऊ शकेल। लोकसभा निवडणुकीत एकूण टप्पे किती आहेत? 7। पहिला टप्पा 19 एप्रिल 2024, दुसरा टप्पा 26 एप्रिल 2024, तिसरा टप्पा 7 मे 2024, चौथा टप्पा 13 मे, पाचवा टप्पा 20 मे 2024, सहावा टप्पा 25 मे ही तारीख आहे आणि 7व्या टप्प्याची तारीख आहे 1 जून। त्यामुळे 1 जून पर्यंत मतदान सुरू राहील वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आणि 4 जून मतमोजणी अर्थातच निवडणूक निकालाचा हा दिवस 4 जून 2024ला आपल्याला निकाल हाती येणार आहेत। महाराष्ट्राच्या दृष्टीने मतदानाच्या तारखा आपण बघणार आहोत। किती टप्प्यांमध्ये मतदान होत आहे तर 5 टप्प्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये मतदान होणार आहे। पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला मतदान पार पडेल, दुसरा टप्पा 26 एप्रिलला, तिसरा टप्पा 7 मे, चौथा टप्पा 13 मे आणि पाचवा टप्पा असेल 20 मे 2024 या दिवशी मुंबईसह एमएमआर रिजनमध्ये मतदान पार पडेल। 4 जूनला अर्थातच सगळीकडे मतमोजणी आणि निकाल समोर येणार आहे। तर महाराष्ट्रातल्या तारखा समोर आलेल्या आहेत आणि मतमोजणी होणार आहे ती अर्थातच 4 जूनला। तर महाराष्ट्रामध्ये नेमकं कधी आणि कुठे मतदान पार पडेल आपण ते बघूया। पहिला टप्पा 19 एप्रिल 2024 रामटेक, नागपूर, चंद्रपूर, भंडारा गोंदिया आणि गडचिरोली चिमूर या 5 ठिकाणी पहिल्या टप्प्यात मतदान होईल। 26 एप्रिलला बुलढाणा, अकोला, वर्धा, अमरावती, यवतमाळ, परभणी, हिंगोली आणि नांदेड या ठिकाणी मतदान पार पडेल। हा आहे दुसरा टप्पा। तिसऱ्या टप्प्यामध्ये रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले ह्या तिसऱ्या टप्प्यातले मतदान। चौथ्या टप्प्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड आणि पाचव्या टप्प्यामध्ये 20 मे रोजी धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतले सर्वच्या सर्व 6 मतदारसंघ असा हा 5वा टप्पा असेल। त्यामुळे एका टप्प्यात 19 एप्रिल, दुसऱ्या टप्प्यात 26, मग 7 मे, 13 मे, 20 मे असे वेगवेगळे हे मतदारसंघ आणि एकूण महाराष्ट्रातल्या 48 मतदारसंघांमध्ये 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीमध्ये हे मतदान पार पडणार आहे।